शेतकरी मित्रांनो, आपला गहू अशा प्रकारे आता उगवण क्षमता त्याची झालेली आहे. जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत आहे की आपण या ठिकाणी गव्हाची पेरणी ही 16 नोव्हेंबर या रोजी केलेली होती. आणि ही पेरणी करत असताना आपण या ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं गहू पेरलेला होता. अशा प्रकारे उगवण झालेली आहे. बघू शकता ही व्हरायटी श्रीराम सुपर 111 ही यावर्षी आपण घेतलेली आहे. मागील वर्षीसुद्धा हीच व्हरायटी आपण घेतलेली होती. एकरी 20, 22, 25 क्विंटलपर्यंत आपण उत्पादन काढत असतो आणि यावर्षी आता याच्या नियोजनाला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपलं जे पूर्ण कापसाचं क्षेत्र आहे ते देखील आपण काढत आहोत आणि अशा प्रकारे संपूर्ण प्लॉट हे आपण या ठिकाणी काढलेले आहेत. यावर्षी पाण्याची उपलब्धता असल्यामुळे आपण या ठिकाणी हरभरा हे पीक घेणार आहोत. तर अशा प्रकारे संपूर्ण कापसाचं क्षेत्र हे आपण रिकामं केलेलं आहे आणि आत्ता ही पराठी आपण एका जागेवर या ठिकाणी केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे पूर्ण जे क्षेत्र आहे ते रिकामं करून लवकरात लवकर आपण पेरणी देखील केलेली आहे आणि या प्लॉटमध्ये आपल्याला एकरी 9 क्विंटलचं ॲव्हरेज हे यावर्षी आलेलं आहे. यावर्षी उत्पादन हे कमी आलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे आपण जे 13-14 क्विंटल एकरी कापसाचं उत्पादन वेगवेगळे प्रयोग करून घेत असतो ते यावर्षी आपण या ठिकाणी 9 क्विंटलवरच स्थिरावलो आहोत. तर शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याची आपण यावर्षी फुले विश्वराज ही व्हरायटी घेतलेली आहे आणि या व्हरायटीला बीज प्रक्रिया करत असताना आपण जैविक बीज प्रक्रियामध्ये ट्रायकोडर्माचा वापर करत आहोत. त्याचबरोबर नॅनो DAPचा देखील बीज प्रक्रियेला वापर करत आहोत. हलक्या जमिनीमध्ये आपण रायझरचा देखील वापर केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, रासायनिक बीज प्रक्रिया करत असताना आपण कस्टोडिया किंवा इतर बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. आपण फक्त ट्रायकोडर्माच हे या ठिकाणी 5 ग्रॅम प्रति किलोला या ठिकाणी लावलेलं आहे आणि अशा प्रकारे आपली ही पेरणी आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने 18 इंचवर 2 ओळीमध्ये अंतर आहे आणि थोडी खोल पेरणी ही आपण या ठिकाणी केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. हरभरा, गहू, इतर सर्व पिकाचं नियोजन, आपले अनुभव आपण शेअर करत असतो आणि एकरी जास्तीत जास्त उत्पादनासाठी आपण चांगल्या प्रकारे कसं नियोजन करता येईल हे देखील बघत असतो. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण गव्हाची पेरणी केलेली होती आणि चांगल्या प्रकारे आपला गहू आता उगवण क्षमता झालेला आहे. नंतर लगेचच आपण त्याला पाणी देखील दिलेलं होतं. स्प्रिंकलरच्या सहाय्यानं पाणी द्यायची व्यवस्था देखील होती, परंतु आपण या ठिकाणी पट पाणीच दिलेलं आहे आणि अशा प्रकारे आता आपलं संपूर्ण रब्बीचं जे क्षेत्र आहे ते पेरणी खाली येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हरभरा व गव्हामध्ये आपल्याला देखील पुढील नियोजन हे चांगलं करायचं आहे आणि एकरी उत्पादन कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कसं येईल याचे देखील आपण नियोजन करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी चिया पीक असेल किंवा राजमा पीक असेल हे देखील आपल्या भागामध्ये होत आहे. त्यामुळं त्याचे देखील व्हिडिओ आपण टाकण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.